छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय श्रीराम। गजानन महाराजांचा त्यांच्या चरणी माझा नमस्कार। राजमाता जिजाऊ यांनाही मानाचा मुजरा। खरं म्हणजे मला मगाशी कोणीतरी सांगत होतं, इकडे पाऊस आणि वारा पाऊस सुरू झाला, परंतु आपल्या सभेकडून गजानन महाराजांनी आपल्या शेगावला घेऊन गेले आणि आपली सभा निर्विघ्नपणे या ठिकाणी पार पडते। गजानन महाराजांचा पण आशीर्वाद आपल्याला आहे। जय। आजच्या या प्रचंड अशा विराट, खरं म्हणजे मला वाटलं खुर्च्या आहेत, पण बघितलं तर खुर्च्या नाही, सगळे खाली बसलेले आहेत। आता खुर्च्या लावल्या असत्या तर मला वाटतं याच्यापेक्षा डबल मैदान पण कमी पडलं असतं। अशी विराट सभा, अगदी नजर पोचते तो तिथपर्यंत सगळीकडे कार्यकर्ते, माणसं, बांधव, भगिनी उपस्थित आहेत। मी आपलं मनापासून स्वागत करतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। खरं म्हणजे या एवढ्या मोठ्या सभेने आपल्या उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या चौकावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि या सभेने षटकार देखील मारला आहे, सगळे रेकॉर्ड तोडून टाकलेले आहेत। आणि या सभेला आता ज्यांनी संबोधित केलं ते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमच्या नीलमताई, उमेदवार प्रतापराव, आपले राजेंद्र शिंगणे, संजय कुटे, संजय रायमुलकर, किरण सरनाईक, श्वेताताई महाले, आकाश पुणकर, संचेतीजी, ज्योती वाघमारे, शिल्पा बोडके, ॲडव्होकेट नाझीर काजी, गणेशजी, डॉक्टर नरहरी गवई, राजूभाऊ साबळे, शांताराम दाणे, ओमसिंग राजपूत, गणेश बडबडे, लक्ष्मण जाधव, यादी मोठी आहे। आणि कोणाचे राहून गेले असेल तर त्यांनी यादी बनवली, त्यांचं ते जबाबदारी आहे। आणि म्हणून व्यासपीठ जसं आमचं मजबूत आहे महायुतीचं, तसं समोर बसलेला महायुतीचा जनसागर देखील या ठिकाणी सगळ्या सभांचे विक्रम मोडणार आहे। मला संजय सांगत होता की या ठिकाणी काल परवा कधी सभा झाली उभाठाची, त्यांना आठवली असेल मागच्या निवडणुकीची सभा, आणि आता कशी परिस्थिती निर्माण झाली। एका कोपऱ्यात कुठेतरी सभा घ्यावी लागते। मगाची गाडीमध्ये आकाश सांगत होते, त्यांच्यातले लोक बोलत होते, काय बोलले, कोणाला बोलले, काय झालं, कुठं तार जुडली, काय कळलंच नाही। म्हणजे ते आपसामध्ये मारामाऱ्या करून हातील, आपल्याला काय गरज, गळ्यात गळे आणि पायात पाय घालून पडतील। आणि म्हणून 1989 साली या बुलढाण्यात बाळासाहेबांची झंडावरती सभा झाली होती आणि त्यावेळेस भ्रष्टाचाराने इथल्या मतदारांनी देखील काँग्रेसला घालून हटवला। तो आज तागायत, अभिमानाने आणि दौराने तुम्ही फडकवत ठेवलाय, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद, आपले मनापासून आभार। खरं म्हणजे या भगव्याचा अपमान करणाऱ्यांना, बाळासाहेबांच्या विचारांना मोठमाती देणाऱ्यांना आणि काँग्रेसला कडेवर घेऊन बसणाऱ्यांना तुम्ही माफ करणार आहात? या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांची जागा दाखवून देणार आहात?
राम मंदिर असो, 370 कलम असो, हे तमाम करोडो राम भक्तांचं स्वप्न या ठिकाणी बाळासाहेबांचं स्वप्न, तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न आदरणीय मोदीजींनी पूर्ण केलं, याचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे. आणि म्हणून मोदीजी या देशाला महासत्तेकडे घेऊन जात आहेत आणि त्यांच्या सोबत आपण आहोत ना सगळेजण, त्यांच्या सोबत आपण आहोत. आणि म्हणून वाघाचं कातडं पांघरून कोणी वाघ होत नाही. जनतेला असली आणि नकली वाघ करतो. आणि म्हणून बाळासाहेब तमाम शिवसैनिकांचे कुटुंब प्रमुख होते. आम्ही सगळे कट्टर शिवसैनिक देवेंद्रजी, आम्ही त्यांचे वारसदार आहोत, त्यांचे विचारांचे वारसदार आहोत. तुम्हाला संपत्तीचे वारसदार बनण्याचा एवढा अनुभव होता म्हणून तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना मोठमाती दिली, त्यांचे विचार सोडले. ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी दूर ठेवलं, त्या काँग्रेसला सोबत घेऊन तुम्ही सरकार बनवलं. तिथंच तुम्ही या जनतेचा विश्वासघात केला. आणि म्हणून बांधवांनो भगिनींनो, आम्ही ती चूक आणि तुमच्या मनातलं सरकार, बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार 2022 ला केलं म्हणून तुम्ही आज एवढ्या हजारोंच्या संख्येने उपस्थित आहात ना. जर आम्ही चूक केली असते तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला असतात का? प्रतापरावांच्या पाठीशी उभे राहिला असता का? 50 आमदार 13 खासदारांच्या मागे उभे राहिला असता का? आणि म्हणून जनतेच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलंय. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा वारसा सांगणाऱ्यांनी एकदा आरसा बघायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी मारलेल्या कोलांट्या आणि खोटारडेपणामुळे त्या आरशाला देखील लाज वाटेल अशा प्रकारचं काम तुमच्या हातून झालंय. खरं म्हणजे हिऱ्यापोटी गारगोटी आणि सूर्यापोटी मेणबत्ती अशा प्रकारचं काम तुम्ही केलं, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, सध्या उभाटामध्ये बाप 1 नंबरी आणि बेटा 10 नंबरी. आणि मी सांगतो, अरे काल त्यांनी मला म्हटलं एकनाथ शिंदे नीच, मला नीच म्हणून तुम्ही शिवी देता. हा शेतकऱ्याचा पोरगा, हा सर्वसामान्य कष्टकऱ्याचा पोरगा, या सर्वसामान्य लोकांच्या मधून मुख्यमंत्री झालेला तुम्हाला आवडत नाही, परवडत नाही, तुम्हाला हजम होत नाही. खरं म्हणजे हा माझा अपमान नाही, तमाम शेतकऱ्यांच्या मुलांचा अपमान आहे, माय भगिनींचा गोरगरिबांचा अपमान आहे. आणि ज्या समाजातून मी येतो, खरं म्हणजे त्या समाजाचा अपमान आहे. म्हणून मी काही बोललो नाही. याचं उत्तर तुम्हीच येत्या 26 तारखेला निवडणुकीच्या पेटीमधून देणार आहात, हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, या ठिकाणी मला वाटलं होतं जेव्हा मी ऑपरेशन आम्ही केलं देवेंद्रजीने, मी डॉक्टर नसलो तरी अनेक ऑपरेशन सुरळीतपणे केलेले आहे. आणि मला वाटलं या ठिकाणी त्यांची पाठ सरळ होईल, कपडा पट्टा तर निघून गेला, परंतु पाठ काय सरळ झाली नाही. पाठीचा कणा तसाच वाकडा. काय झालं रे बाबा? आणि म्हणून या ठिकाणी कुत्र्याच्या शेपटीसारखा त्यांचा जो कणा नळी टाकल्यावर सरळ होतो, नळी काढल्यावर परत वाकडा होतो. आणि म्हणून जनताच त्यांच्या या निवडणुकीमध्ये त्यांना सरळ करेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालेला आहात. या सरकारने केलेली कामं देवेंद्रजींनी सांगितलेली आहेत. केंद्राने केलेली कामं आपल्याला माहित आहेत. गेल्या 10 वर्षात मोदीजींनी केलेली कामं आणि
आणि 60 वर्षात काँग्रेसने केलेली कामं जर आपण पाहिली तर हिमालयापुढे एक टेकडी उभी आहे अशा प्रकारची तुलना होऊ शकते. आणि म्हणून मला जर कोणी विचारलं तर तुमचे 10 वर्षामध्ये आणि मागच्या इतक्या वर्षात सुवर्ण काळ कोणता असेल देशासाठी, तर मी सांगेन मागचा 10 वर्षाचा काळ हा सुवर्ण काळ असेल. कारण मोदीजींच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण लढतोय आणि अबकी बार फिर एक बार. आणि म्हणून पुन्हा एकदा प्रतापराव जाधवांची काय घोषणा आहे? चौकार. अबकी बार चौकार. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन की येत्या 26 तारखेला त्यांचा हॅट्रिक तर मागच्या वेळेस झाली आहे, आता चौकार तुमच्या आशीर्वादाने होऊ द्या एवढीच विनंती आपल्याला करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आणि प्रतापराव जाधव यांचं अभिनंदन करू का आता? तुमच्या सगळ्यांच्या वतीने प्रतापराव जाधव यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि 26 तारखेला लग्न सराई आहे, उन्हाळा आहे कडक, परंतु पहिलं कर्तव्य त्यांच्या आपल्या महायुतीची निशाणी काय? प्रभू रामचंद्राचं काय? धनुष्यबाणाला मत कुठे जाणार म्हणजे मोदीला. प्रतापरावांना मत म्हणजे मोदीला, महायुतीला मत म्हणजे मोदींना. आणि म्हणून 26 तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून प्रतापरावांना विजय करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.